नमस्कार। आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या पगारांबाबत त्यांच्या मानधनाबाबत अनेक वर्षांपासून शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे या सर्व महिला कर्मचाऱ्यांची मागणी आहे, परंतु यामध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही। त्यामुळे लालबावटा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि आता या युनियनच्या जिल्हाध्यक्ष आपल्या बरोबर मीना कोळी, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी आहेत, किती दिवसांपासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत? नमस्कार, मी मीना कोळी, लालबावटा आशा व गटप्रवर्तक युनियन सांगली। आमचा जो आजचा मोर्चा ठरलेला आहे त्याच्या प्रमुख मागण्या आहेत की जो केंद्र शासनाचा थकीत मानधन आहे ते गेली जानेवारी 2025 पासून आज अखेर मिळालेलं नाही। त्याचप्रमाणे जे ACF सर्वे असतील, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे जे पैसे आहेत ते 2023 पासून ते आज अखेर मिळालेले नाहीत। त्याचप्रमाणे केंद्र शासनाचा जो थकीत मानधन आहे त्या बाबतीत एक निवेदन आम्ही तयार केलं आमच्या राज्य फेडरेशननी, आणि त्याच्या 5 जूनला मंत्रालयामध्ये आयुक्तांना भेटायसाठी आमचं शिष्टमंडळ गेलं होतं, परंतु त्यावेळी माननीय आयुक्त साहेब भेटले नाहीत। परंतु जे सहसंचालक जे चौधरी साहेब आहेत त्यांनी चौधरी साहेबांनी आम्हाला भेट घालून दिली आणि त्यावेळी अशी चर्चा करण्यात आली की आम्हाला तर असं केंद्र शासनाचा जो निधी आहे तो राज्य शासनाला काही अजून आलेला नाही, तरी जो केंद्राचा जो थकीत जे मानधन आहे ते तुमचा कमीत कमी जुलै महिना येण्यासाठी असं जे जे चौधरी साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि जो राज्य शासनाचा जो मोबदला आहे तो एप्रिल, मे आणि जूनचा आम्ही खाली सोडतोय असं चौधरी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि जो आम्ही विचारलं की जे आशा व गटप्रवर्तकाचं थकीत मानधन का राहिलेलं आहे, तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की जे अकाउंटंटचं जे काम चालू आहे, जे सॉफ्टवेअरचे चेंजेस चालू आहेत त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की त्याच्यामुळं तुमचा केंद्र शासनाचा जो प्रलंबित मोबदला आहे तो जानेवारी पासून थकीत राहिलेला आहे। परंतु आज कुठली महिला गप्प बसू शकते? आज त्यांचं पोट पाणी आहे। गेली 6 महिने झालं, आता जून महिना आलेला आहे आणि येत्या जून मध्ये शाळा चालू होतील। ह्या महिलांचं खूप कष्ट आहे, तळागाळामध्ये जाऊन त्यांनी काम करतात आणि खरोखर आज हे या महिलांना जर काम करून सुद्धा मानधन देण्यासाठी सरकार सज्ज नसेल तर जे पावसाळी अधिवेशन ठरेल त्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं आम्ही खूप मोठं आंदोलन करू, त्याचा आम्ही संघर्षाची तयारी करू आणि येत्या 9 जुलैला आम्ही येत्या 9 जुलैला सुद्धा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये संघर्षाची तयारी करू असं मी आजच्या मोर्चाच्या अनुषंगानं हे मी तुमच्या जवळ मांडत आहे। गेल्या किती वर्षांपासूनची तुमची मागणी आहे की हे केंद्र शासनाने जे मानधन देतंय त्यामध्ये वाढ व्हावी अशी तुमची अनेक वर्षांपासून आहे? जर 2018 पासून केंद्र शासनानं 1 रुपया मानधन आमच्या आशा किंवा गटप्रवर्तकांच्या मध्ये वाढवलेला नाहीये, कारण कोरोना 2019 ला कोरोना आला आणि कोरोनाचं किमान फक्त केवळ 1000 मानधन आम्हाला आशा आणि गटप्रवर्तकांना दिलेला आहे। आणि जो योजना केंद्र शासनाची आहे परंतु केंद्राचे असून सुद्धा भाग घेत नाहीये मानधन वाढवण्यासाठी। त्याच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारवरती आम्ही बरीच आंदोलनं केली, राज्य सरकारनं वाटा घेतला, परंतु केंद्रानं हा वाटा गेले 2018 पासून 1 रुपया आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ केलेली नाहीये। तुमचा इशारा या निमित्तानं काय राहणार आहे? केंद्र शासनाचं जोपर्यंत थकीत मानधन मिळणार नाही आम्ही निवेदन देत राहू, पाठपुरावा करत राहू। समजा याच्यातून आमचे प्रश्न नाही सुटले तर येणारं पावसाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आम्ही आंदोलनाची खूप मोठी तयारी करू। या निमित्तानं मंत्रालयावर मोर्चा वगैरे काढण्यासाठी मंत्रालयावरती तर आम्ही मोर्चा करूच, परंतु आम्ही जे ठरलेलं आहे आमचं दिल्लीचं संसदेवरती जायचं ते सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे। किती तारखेला जाणार आहे ते अजून काय आपण ठरवलेलं नाही, राज्य कमिटीची आमची बैठक होईल त्याच्यामध्ये आम्ही ठरवू। नक्कीच आपण पाहू शकता पाठीमागे संपूर्ण जिल्ह्यातील या वर्कर्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, गटप्रवर्तक महिला आहेत आणि या उन्हामध्ये सुद्धा त्या जिल्हा परिषदेसमोर बसलेल्या आहेत। आणि जोपर्यंत केंद्र शासन या गटप्रवर्तक आणि आशा वर्करचं जे मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करत नाही, 2018 पासून या मानधनामध्ये कसल्याही प्रकारची वाढ केंद्र शासनाने केलेली नाही। आणि ते तर झालंच, परंतु गेल्या जानेवारी महिन्यापासून या 4 महिन्यांचं मानधनही त्यांना अद्याप मिळालेलं नाही।
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाचं मोठं शस्त्र हातात घेऊ आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू आणि 9 जुलै पासून या संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील अशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक ज्या कर्मचारी महिला आहेत त्या संपावर जाणार आहेत अशा तऱ्हेचा इशारा या निमित्तानं देण्यात आलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.